सर, असं म्हणलं जातं, की मूलांक जो आहे हा वयाच्या 30 वर्षापर्यंत असतो आणि भाग्यांक त्याच्या पुढे किंवा तुमचं लग्न झाल्यानंतर भाग्यांक तुमच्या आयुष्यात काम करायला लागतो. तर हं. हे कितपत खरं आहे? नाही, हे असं नाहीये. ॲक्चुअली भाग्यांक कसा ॲक्टिव्हेट होतो? हं. मूल्यांक डिॲक्टिव्हेट होत नाही. हां. भाग्यांक ॲक्टिव्हेट होतो कधी? ज्यावेळेस तो पैसे कमवायला लागतो. अच्छा. ते पैसे त्याच्या उदरनिर्वाहासाठी वापरले जातात. बरं. नुसते कमवायला लागून बँकेत ठेवून नाही. जो ते पैसे कमवलेले उदरनिर्वाहासाठी, हं, भले तो अजून मॅरिड नाही आहे, हं. बट आई-वडिलांबरोबर राहतोय आणि 2 पैसे तिथे तो खर्च करतोय हां. घरातल्या कामांसाठी, घरातल्या गोष्टींसाठी, बरं. तर त्याचा भाग्यांक ॲक्टिव्हेट होतो. अच्छा. मग बरेच जण कॉलेज करता काम करतात. हं. का? तर घरात गरज आहे. मग बरोबर. त्याचा भाग्यांक ॲक्टिव्हेट होतो. अच्छा. जेव्हा त्याचं पहिलं पेमेंट, हं, हं. स्वतःच्या कष्टाचं पहिलं पेमेंट येतं, त्यावेळेस त्याचा भाग्यांक ॲक्टिव्हेट होतो. ॲक्टिव्हेट होतो.